हाय एव्हरीवन, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज ना आपण एक असा विचार करणार आहोत जो खरंच आपलं डोकं चक्रावून टाकेल. जरा विचार करा, जर आपली पृथ्वी अचानक फिरायची थांबली तर काय होईल? चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. कल्पना करा, पृथ्वी थांबलीये. तर त्या अगदी पहिल्या सेकंदात आपल्याला काय जाणवेल? काय वाटतं? नुसत्या कल्पनेनंच अंगावर काटा येतोय, नाही का? इथे ना विज्ञानाचा एक अगदी साधा नियम लागू होतो. तो म्हणजे इनर्शिया किंवा जडत्व. म्हणजे काय? पृथ्वी तर थांबली, पण तिच्यावरची प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण, आपल्या इमारती, झाडं, गाड्या, जे काही जमिनीला घट्ट चिकटलेलं नाहीये ते सगळं थांबणार नाही. ते सगळं तब्बल 1670 किलोमीटर प्रति तासाच्या प्रचंड वेगाने पूर्वेकडे अक्षरशः फेकलं जाईल. विचार करा, सगळ्यांचं सगळं. पण थांबा, 1 मिनिट. हा जो काही परिणाम आहे ना, तो सगळीकडे सारखा नसणार आहे. एक साधं उदाहरण घेऊया. समजा एक बास्केटबॉल फिरतोय. त्याच्या टोकांवर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या ध्रुवांवर वेग जवळजवळ 0 असतो. पण त्याचा जो मधला भाग आहे म्हणजे आपलं विषुववृत्त, तिथे वेग सगळ्यात जास्त असतो. बरोबर? अगदी तसंच आपल्या पृथ्वीचं आहे. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर जे असतील त्यांना कदाचित काहीच कळणार नाही, पण विषुववृत्तावर तिथे मात्र भयंकर विनाश अटळ आहे. पण हे सगळं तर फक्त पहिला धक्का होता. ही फक्त सुरुवात होती. यानंतर जे सुरू होईल ना, ती असेल एकामागून एक येणाऱ्या जागतिक संकटांची एक अशी साखळी ज्याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. जरा विचार करा, पृथ्वी थांबलीये मान्य, पण तिच्या सोबत फिरणारं जे वातावरण आहे ते थोडीच थांबलंय? नाही, ते अजूनही त्याच प्रचंड वेगाने फिरतंय. आणि मग काय होईल? यामुळे असे काही वारे वाहतील जे अक्षरशः एका ग्राइंडरसारखं पृथ्वीचा सगळा पृष्ठभाग खरवडून काढतील. आणि हे वारे किती भयंकर असतील याचा अंदाज आहे? ऐका, आपण जे मोठ्यात मोठं चक्रीवादळ ऐकतो ना, त्याचा वेग असतो साधारण 240 किलोमीटर प्रति तास. पण हे जे वारे वाहतील त्यांचा वेग असेल तब्बल 1600 किलोमीटर प्रति तास. म्हणजे चक्रीवादळाच्या कितीतरी पट जास्त. या विध्वंसाची तर आपण कल्पनाही करू शकत नाही. आता या सगळ्यामागे ना एक साधं विज्ञान आहे. बघा, पृथ्वी गोल फिरते, त्यामुळे एक शक्ती तयार होते, तिला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही शक्ती सगळ्या गोष्टींना बाहेरच्या बाजूला ढकलते. आणि याच शक्तीमुळे आपले जे महासागर आहेत ना, ते विषुववृत्ताजवळ थोडेसे असे फुगीर झाले आहेत. आता विचार करा, पृथ्वी थांबली म्हणजे ही शक्तीच गायब झाली. मग काय होणार? विषुववृत्ताजवळ जे पाणी असं फुगून राहिलं होतं ना, ते आता मोकळं सुटेल आणि ते दोन्ही ध्रुवांकडे इतक्या प्रचंड वेगाने धावेल की एक जागतिक महाभयानक त्सुनामी येईल, ज्याच्या लाटा काही शेकडो नाही तर हजारो फूट उंच असतील. कल्पना करा. या सगळ्या सुरुवातीच्या विध्वंसानंतर जी पृथ्वी उरेल ना, ती आपल्याला ओळखूसुद्धा येणार नाही. कारण आपल्या ग्रहाचा जो भूगोल आहे, त्याचा नकाशा आहे, त्याचा चेहरामोहराच कायमचा बदलून जाणार आहे. आज बघा, आपण आपल्या पृथ्वीला ओळखतो. आपले 7 खंड, 5 महासागर, एक सुंदर जिवंत निळा ग्रह. पण ही जी ओळख आहे ना, ती आता पुसली जाणार आहे. आणि हे असेल आपलं नवीन जग. पृथ्वी थांबल्यावर ती बनेल एक अगदी परफेक्ट गोल. आणि नकाशा, तो तर पूर्णपणे बदलून जाईल. जिथे आज महासागर आहेत ना, त्या विषुववृत्ताच्या पट्ट्यात तयार होईल एक विशाल लांबलचक असा महाखंड. आणि मग आपलं सगळं पाणी कुठे जाईल? ते जमा होईल उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर. आणि तिथे बनतील 2 नवीन महासागर. हे किती अविश्वसनीय वाटतंय नाही का? विचार करा, विषुववृत्ताजवळ समुद्राची पातळी तब्बल 8 किलोमीटरने खाली जाईल आणि त्यातून एक असा महाखंड वर येईल जो लाखो वर्षांपासून पाण्याखाली होता. आणि कॅनडा आणि सायबेरियासारखे जे बर्फाळ प्रदेश आहेत त्यांचं काय? ते कदाचित राहण्यायोग्य उबदार बनू शकतील. एकदम उलटं. ठीक आहे, तर जगाचा नकाशा पूर्णपणे बदलला. पण अजून एक खूप मोठी समस्या बाकी आहे, आणि ती म्हणजे दिवस आणि रात्र. त्यांचं काय होणार? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबलीये, पण ती सूर्याभोवती फिरायचं नाही थांबली. आणि याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की आपला एक दिवस आता 1 वर्ष लांब असेल. कल्पना करा, 6 महिने सतत दिवस, फक्त तळपटता सूर्य, आणि त्यानंतरचे 6 महिने फक्त आणि फक्त रात्र, गोठवून टाकणारा अंधार. ह्यामुळे काय होईल? आपल्या ग्रहाचे जणू 2 तुकडेच पडतील.
एक बाजू जी 6 महिने सूर्याच्या समोर असेल तिथे सगळं काही अक्षरशः भाजून निघेल, वाळून जाईल. आणि दुसरी बाजू जी 6 महिने अंधारात असेल तिथे सगळं काही, अगदी सगळं गोठून जाईल. आणि किती गरम असेल तर दिवसाच्या बाजूला तापमान 100 डिग्री सेल्सिअसच्या पण वर जाईल. म्हणजे विचार करा, जिथे पाणी उकळायला लागतं त्यापेक्षाही जास्त. अविश्वसनीय. ठीक आहे, जग तर पूर्णपणे बदललंय. नकाशा बदलला, दिवस रात्र बदलले. पण या सगळ्या गोंधळात आपलं काय? मानवजात यातनं वाचू शकेल का? ह्यावर ना एक खूपच इंटरेस्टिंग थिअरी आहे. असं म्हणतात की यातून वाचण्याचा फक्त एकच मार्ग असू शकतो, आणि तो म्हणजे सतत फिरत राहणं. आपल्याला त्या पट्ट्यात राहावं लागेल जिथे दिवस आणि रात्र एकमेकांना भेटतात. ती ट्वायलाइट झोन, जिथे ना जास्त उष्णता असेल ना जास्त थंडी. जगण्यासाठी तीच एकमेव जागा असेल. आणि ह्याचा अर्थ काय होतो माहितीये? की मानव जातीला आपलं भविष्य वाचवण्यासाठी आपल्या हजारो वर्षांपूर्वीच्या भूतकाळात परत जावं लागेल. अगदी आपल्या भटक्या पूर्वजांसारखं, सतत सूर्यास्ताचा पाठलाग करत. तर मग हा प्रश्न उरतो, कायमचा सूर्यास्ताचा पाठलाग करत राहणं. अशा प्रकारे मानवजात खरंच आपलं अस्तित्व टिकवू शकेल का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? तर कसा वाटला हा विचार? जर आवडला असेल तर पटकन लाईक बटन दाबा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि हो, अशाच भन्नाट माहितीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे काय विचार आहेत यावर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, भेटूया उद्या याच वेळेला.